बोला. नमस्कार मित्रांनो. थोड्या मोठ्याने बोल. अगं आवाज जातो ना त्याचा. तरी पण एकदा जरा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन युट्यूब चॅनल. नवीन झालं, जुनं झालं आता. जुनं ठीक आहे, झालं. ओके ओके मी करते. नमस्कार सगळ्यांना. आजच्या व्हिडिओमध्ये माझ्यापेक्षा जास्त अवी तुमच्यासोबत बोलणार आहे. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. आणि एक मिनिट, पहिलं विराट कोहली ऑब्व्हियसली, पण पहिलं म्हणजे काय म्हणतात ते, खूप वर्षानंतर 17 वर्षानंतर फायनली आरसीबी फॅन्स खूप जास्त खुश आहेत. काय म्हणताय मिस्टर जाधव? आनंद गगनात मावेन असं झालंय, म्हणजे एकदम मस्त वाटतं एकदम. पण त्याच्यामध्ये ते कॉन्ट्रोवर्सी पण झाले ते एकदम म्हणजे ठीक आहे, ओके. पण ते त्याच्यामुळे कुठच्याही आरसीबी प्लेअरला काय म्हणतात नाही, पण ते त्यांच्या मेंटली हेल्थवर त्याचा परिणाम झालाय की बाबा असं नाही, सगळं मान्य आहे. पण कुठच्याही प्लेअरला ब्लेम नाही केलं गेलं पाहिजे. ते बेसिक आहे, ती मॅनेजमेंटची किंवा तिथल्या लोकांची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती. पण याच्यामुळे कुठच्याही प्लेअरला हार्म नाही झालं पाहिजे किंवा प्लेअरला आपण रिस्पॉन्सिबल नाही समजलं पाहिजे, ही गोष्ट आहे. पण हे सगळंच ठीक आहे. एक थोडंसं लगेच मी तुला पुढचे जे काही व्हिडिओ असेल तो, पण एक 17 वर्षांनंतर म्हणजे एवढं आरसीबीचा लॉयल फॅन राहणं मुश्किल नाहीये, म्हणजे मुश्किल आहे, बरोबर? तर एक थोडंसं तुझं मनोगत दे की बाबा तुम्हाला मनोगत एक्झॅक्ट. मी आता एकदम 17 वर्ष नाही बघत आहे. ओके. मी काय 17 वर्ष आयपीएल नाही बघितली, टू बी ऑनेस्ट. जे आहे ते जवळजवळ 2011-12 मी सुरुवात केली बघायला आयपीएल. म्हणजे तेव्हा नुकतंच आरसीबी मध्येच होतं, पण तेव्हा मला एवढी त्याची म्हणजे क्रेज अशी नव्हती की बाबा आरसीबी फॅन आहे. म्हणजे तू आरसीबी फॅन आहे जस्ट बिकॉज ऑफ विराट कोहली? जस्ट बिकॉज विराट कोहली आहे. तर तरी पण आरसीबी म्हणजे तेव्हा ती पॉप्युलर होत चालली होती लेवलला, त्या स्टेजला कम्पीट करत होती. म्हणजे मुंबई इंडियन्स म्हणा, चेन्नई सुपर किंग्स सोबत म्हणा, म्हणजे त्या लेवलला कम्पीट करत होती. पण तेव्हा त्यांच्याकडे ट्रॉफी नव्हती. तेव्हा नुकताच प्राईम होता म्हणजे विराट कोहलीचा चालू. प्राईम म्हणजे तो त्या यंग एज मध्ये होता जास्त, म्हणजे तो असं त्याचं चालू होतं सगळं. अशी वर्ष गेली. 2025 आला आणि फायनल ते जिंकले 18व्या वर्षी, 18व्या नंबर. मी काही पहिलेच मॅच किंवा पहिलं काय पाहिलेलं नाही. म्हणजे पहिलीच जे आयपीएलचे पहिले वर्ष, दुसरे वर्ष काय पाहिलेलं नाही. 3-4-5 वर्षानंतर मी पाहायला सुरुवात केली. जेव्हा मला चांगलं कळायला, त्याच्याबद्दल चांगलं नॉलेज लागलं कळायला, तेव्हापासून बघायला ती सुरुवात केली. आणि आताची स्टेज तुझी विराट कोहली बद्दलची? आताची स्टेज म्हणजे काय, खुश, हॅपी. खुश, आणि म्हणजे तो विराट कोहली शिवाय दुसरं कोणाचा विचारही करू शकत नाही असं आहे. तर म्हणजे त्याच्या बारक्या बारक्या गोष्टी त्याला भरपूर अशा ट्रिगर करतात. म्हणजे त्याचं रिटायरमेंट घेणं असू दे किंवा एखादा इंटरव्ह्यू लगेच येणं, तर त्याला ते ट्रिगर करतात जास्त लगेच. तसं तो त्याला कनेक्ट आहे भरपूर. म्हणून म्हणजे तो आपला आयडल आहे. आयडल म्हणता येईल. म्हणजे फक्त क्रिकेट फील्ड मध्ये नाही, तो ओव्हरऑल त्याची लाईफ कशी जगतो, कशी सर्व्हाइव्ह करतो किंवा कशी त्याचे एटिकेट्स आहेत, मॅनर्स आहेत, काय फॉलो करतो. सो हे सगळे पॉइंट धरूनच आजचा व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये मी तुला असे काही क्वेश्चन आहेत रिगार्डिंग विराट कोहली. सो ते तुला मी विचारणार आहे. ओके. त्याचे आन्सर देशील म्हणून म्हटलं की ह्या व्हिडिओमध्ये माझ्यापेक्षा जास्त आज अवी तुमच्याशी बोलणार आहे. सो मी काहीतरी लिस्ट काढून ठेवले क्वेश्चनची. सो तुला मी ते एक एक करून विचारते आणि मी माझ्याबद्दल सांगते. म्हणजे तसं बघायला गेलं तर मी आरसीबीची फॅन नाहीये जास्त. मी सीएसके लवर आहे. पण म्हणजे हा जेवढं विराट 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 असं करतो ना, त्याच्यामुळे मला थोडी त्याची अशी म्हणजे त्याच्याबद्दलची जराशी क्रेज आलेली आहे. म्हणजे असं वाटतं कुठे इन्फॉर्मेशन म्हणण्यापेक्षा थोडंसं विराट कोहलीकडे अट्रॅक्शन ह्याच्यामुळे झालेलं आहे की बाबा हा विराट कोहली आहे, तर ह्याला म्हणजे हा असा माणूस आहे असं ह्याच्यामुळे मला जास्त त्याच्यासोबत कनेक्ट व्हायला मिळतंय. हा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. सो आपण प्रश्नांना सुरुवात करूया का? ओके. आर यू रेडी? रेडी. लेट्स गो. सो फर्स्ट मी बेसिक प्रश्न विचारते असेच, म्हणजे आधी त्याच्या करिअर बद्दल वगैरे. एवढे पण नॉलेज नाही म्हणजे असं काय किती रन केलं आणि कुठची मॅच हे नाही, मला तसं नाही म्हणत आहे मी. ओके. विराट कोहलीचा असा कोणता क्षण ज्याने तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल किंवा तू सुद्धा इमोशनल झाला असेल असं? आताच रिसेंटली टेस्ट रिटायरमेंट केलं तेव्हाच. टेस्ट रिटायरमेंट? अरे बापरे, रिसेंटली. मला वाटलं तू आता म्हणशील की असं तेव्हा त्याने आयपीएलची ट्रॉफी लिफ्ट केली तेव्हा आहेच ऑफकोर्स. पण त्याच्या अगोदर पण म्हणजे असं थोडं वाईट वाटलंय की म्हणजे
टेस्ट मधून त्याने रिटायरमेंट घेतली तेव्हाच बोलतोय. म्हणजे आता ते आरसीबीने जेव्हा ट्रॉफी लिफ्ट केली ते मला एक म्हणजे एक आनंदाची म्हणजे तो क्षण आहे. म्हणजे असं वाटलं की बाबा आनंद सुरू आणि त्याच्यामध्ये फरक आहे, डिफरंट आहे. म्हणजे थोडक्यात ह्यांनी हॅपीली एक्सेप्ट नव्हतं केलं की तो पटकन एवढ्या लवकर रिटायरमेंट त्याने घेतली. म्हणजे ते पण आता काय त्यांचं त्यांना माहिती म्हणा, पण एवढा त्याच्या फेवरेट फॉर्मॅट हो त्याच्या फेवरेट मध्ये तो एवढा अजून म्हणजे होता की फिट आणि एलिजिबल की तो अजून 2-3 वर्ष तरी सर्व्हाइव्ह करू शकत होता टी टेस्ट क्रिकेट मध्ये. म्हणजे चांगला खेळू शकला असता. तसं बघायला गेलं ना तर ट्रू आरसीबी फॅन्स ट्रू विराट कोहली फॅन्स आहेत, त्यांना असं कधीच वाटणार नाही की तो खेळायचं थांबवा म्हणून. ते आहेच, पण एक ना एक कुणाला तरी थांबायचं असं काय नाही कायम. बरोबर आहे, पण आताच्या स्टेजला तो ज्या फॉर्म मध्ये होता ना की तो त्या फॉर्म मध्ये अजून थोडं 1-2 वर्ष तरी खेळू शकला असता असं वाटतं. सगळ्यांनाच वाटतंय, मलाच नाही, जे बडे मोठे क्रिकेट क्रिटिक्स आहेत किंवा त्यांना क्रिकेटचं चांगलं नॉलेज आहे, सगळ्या लोकांनी तसं ट्विट केलंय की सगळ्यांची म्हणजे त्यांची सगळ्यांची म्हणजे तशी होती अपेक्षा त्याच्याकडून की त्याने एवढ्या लवकर घ्यावी नाही. ओके, पण त्याचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे म्हणा. नेक्स्ट क्वेश्चन, तुला वाटतं का की विराट कोहलीने त्याच्या आयुष्यात खूप संघर्ष केलाय आणि कुठचा स्ट्रगल तुला पर्सनली रिलेट होतो? हे बघ, आता स्ट्रगल म्हणायचं म्हटलं तर बघ, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात स्ट्रगल आहे. प्रत्येक म्हणजे जो विराट कोहलीचा असो किंवा जे म्हणजे जेवढी माणसं आहेत, जेवढे सगळे मोठे झाले आहेत, लहानापासून जे मोठे होतात, मोठ्यापासून जे चांगली एखादी हाईट्स वर जातात, सगळ्यांच्या पाठीमागे कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा स्ट्रगल आहे, सॅक्रिफाईस आहे. ऑफकोर्स त्याने पण त्याच्या लाईफ मध्ये केलाच आहे स्ट्रगल, पण त्याचा स्ट्रगल हा थोडा वेगळा असो. म्हणजे त्याचा स्ट्रगल आपण काय एवढं पर्सनली बघितलं नाही, पण जेवढं मला थोडं क्रिकेटचं नॉलेज आहे की तेवढं त्याने केलंय. स्वतः हार्डवर्क केलंय, मेहनत केली, स्वतःच्या गेमवर फोकस केलाय, स्वतःला दररोज नवीन अपग्रेडेशन केलंय. म्हणजे कसं मला बी बेटर बनता येईल, यंग जनरेशन बरोबर कसं कम्पीट करता येईल. आता पण या स्टेजला ऍट 36 मध्ये तो यंग पोरांसोबत म्हणजे यंग जे खेळाडू आहेत त्यांच्यासोबत कम्पीट करतोय. त्यांच्या लेवलला त्यानं फिटनेस तर आहेच म्हणा, पण गेम पण ठेवलाय त्या स्वतःचा की त्यांच्या लेवलला तो फिट म्हणजे रनच्या माध्यमातून म्हणा किंवा एखाद्या फिल्डिंगच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून तो हायलाइट होतच असतो प्रत्येक गेम मध्ये. ही त्याच्याकडे जिद्द आणि त्याचा हार्डवर्क आहे ते. हा आज जेवढा बोलतोय ना तेवढा मागचा कुठचेही जाऊन व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तो अजिबात एवढं बोलणार नाही, पण आज तो किती बोलतोय बघा. म्हणून म्हटलं ह्या व्हिडिओमध्ये अवी तुम्हाला जास्त बोलताना दिसेल. मुव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. ओके, विराट कोहलीने तुला काही शिकवलं का, किंवा एखादी अशी गोष्ट जी तू तुझ्या आयुष्यात फॉलो करतोस त्याला आयडॉल मान, किंवा म्हणजे कळलं ना प्रश्न? खरं सांगावं तर काहीच नाही. म्हणजे मी माझी फॉलो काहीच करत नाही त्याची जे आहेत त्या म्हणजे त्या गोष्टी ज्या त्याचे एटिकेट, त्याचे मॅनर्स आहेत, त्याची डिसिप्लिन आहे, ते काय मी काय फॉलो करत नाही. जे सांगावं सांग. पण जे मला वाटतं की तो त्याच्या स्टेजला चांगलं करतो आणि तसं लोकांनी करावं, मी पण करावं, पण आपण ज्या फील्ड मधून बिलॉंग करतो त्या फील्डला ते सुटेबल नाही. सगळं मान्य, पण तू त्याच्याकडनं काय शिकलास, म्हणजे काय अशी त्याचा जो ऍटिट्यूड आहे ना, नेव्हर गिव्ह अप ऍटिट्यूड, तो मला त्याचा आवडतो. म्हणजे तो हार मानत नाही कुठल्या पण गोष्टी, आणि तो प्रत्येक गोष्टी त्यांना बेटर, त्याला बेस्ट बनत असतं कोणत्या फील्ड मध्ये. ती त्याची एक मला त्याची म्हणजे सवय आणि त्याचा काय ऍटिट्यूड आहे पॉझिटिव्ह, तो आवडतो. म्हणजे नेव्हर गिव्ह अप, कधी हार न मानणार ऍटिट्यूड आहे त्याचा, तो खूप छान आहे. म्हणजे ओके, विराटच्या आयुष्यातला असा एक फेज जेव्हा तुला वाईट वाटलं, म्हणजे एखादं ट्रोलिंग असू दे, क्रिटिसिझम असू दे, किंवा एखादा बॅड फॉर्म असू दे, ती मुवमेंट सांग जेव्हा तुला असं वाटलं असेल. बिटवीन 2019 ते 2021-22 या पिरियड मध्ये, 18च्या एंडिंग आणि 2019च्या स्टार्टिंग पासून ते 2021 ते 22च्या वर्ल्ड कप पण T20 फॉर्मॅटचा त्याचा बॅड फेज चालू होता. म्हणजे बॅड फेज म्हणजे आपल्यासाठी तो बॅड फेज आहे, काही लोकांचा प्राईमच आहे म्हणा तो. त्या बॅड फेज मध्ये पण त्याचे चांगलेच रन झालेत किंवा चांगलेच त्याने केले, पण जसा हवा तसा तो कंटिन्यू करू शकत नव्हता. म्हणजे त्याचं नव्हतं, त्याला मिळत नव्हतं जसं की बाबा सेंचुरी नव्हती होत, 1-2 वर्ष नाही झाली, किंवा जसं हवा तसं त्याच्या बॅटला बॉल कनेक्ट होत नव्हता. तो डिसअपॉइंट होता स्वतःपासूनच की नीट होत नाहीये, फॉर्म नीट येत नाहीये, चांगले रन्स बनत नाहीये. तर तो काळ थोडा बेकार होता. आणखी थोडं तेव्हा एक सीझनला 2021 की 20च्या सीझनला, आता करेक्ट एक्झॅक्ट मी सांगू शकत नाही, करेक्ट करा,
तेव्हा तो एक IPL खेळत होता, IPLच चालू होती, पण IPLच्या बहुतेकच्या 5-6 मॅचला आहे ना त्याच्या बॅटला बॉल पण लागत नव्हता आणि तो आउट होत होता सारखा. एक एज आउट होत होता, 2 बॉलमध्ये 5, 10 बॉलमध्ये 15 असं, 20 बॉलमध्ये 20 असं. तर तो एक मॅच मध्ये त्यानं ना हे केलं, म्हणजे त्याला एकदम एवढंच खूप वाईट वाटलं की त्यानं अक्षरशः वरती आकाशात बघून म्हणजे अशी रिएक्शन दिली, वेगळीच रिएक्शन दिली. म्हणजे म्हणजे काहीतरी बोलला असेल तो मनातून त्याच्या देवाला किंवा काय असं देवाकडे, की असं का होतं माझ्यासोबत एवढं म्हणून. तो एक क्षण मला असा वेगळा वाईट वाटला होता त्याचा बघून. मलाही माहित नाहीये काय, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे ही एक असं झालं होतं, मी तुला क्लिप दाखवीन ती. म्हणजे तो असं स्वतःपासून एवढा निराश झाला होता की म्हणजे काय होतंय त्यासोबत. तो एक वाईट पिरियड होता मला. असतेच, पण नंतर 2022च्या वर्ल्ड कप पासून कंटिन्यू केलं ना भावानं आपल्या फॉर्म पुन्हा. ओके, मुव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. आता ओके, त्याच्या फिटनेसकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि डेडिकेशन तुला कसा वाटतो? त्यातून तू काय शिकतोस? मी काय शिकतो म्हणजे बघ, इथे बघ, काय शिकतो म्हणजे बघ, आता जिम प्रकार, जिमनॅस्टिक किंवा काय त्यांचं एक्सरसाइज आहे डेली किंवा काय व्यायाम आहे. एक मिनिट फक्त, मी जस्ट कालच त्याचा एक इंटरव्ह्यू बघितला ज्यामध्ये तो ना आमिर खान सोबत बोलत, म्हणजे त्याचा तो एक क्लिप आली होती. त्यामुळे तो असं म्हणाला की त्याला ट्रेनिंग काय आहे किंवा काय डाएट असतं, काय न्यूट्रिशन लेवल पाहिजे किंवा कसं किती तास वर्कआउट, याचं काही नॉलेज नव्हतं. बरोबर. थोडं तेव्हा त्याचा फॉर्म सुद्धा चांगला होता, म्हणजे अंडर 19 मे बी असू शकतो असा. पण नंतर त्याला कळल्यानंतर जेव्हा त्याला वाटतंय की तो म्हणाला की मी एक दिवस असा आरशामध्ये उभा राहिलो आणि स्वतःची एक म्हणजे त्याला बघितलं स्वतःला, तेव्हा तो बोलला की तू एक इंटरनॅशनल लेवलचा स्पोर्ट्स पर्सन आहेस आणि तुझी ही परिस्थिती आहे का, म्हणजे एक डायलॉग त्याने मारला असा. आणि ती क्लिप मी बघितली. त्याच्यानंतर नेक्स्ट डे पासून त्यानं न्यूट्रिशन हायर केलं किंवा जे काय असेल ते बदल केलं. 2-2 तास तो रोज न चुकता जिम करतो. किंवा त्याचं तो असं सुद्धा म्हणालाय की एकच प्रकारचं जेवण तो 6 महिने कंटिन्यू खातो. म्हणजे ही एक तर आपण, म्हणजे माझ्यासारखं मी 6 दिवस पण खाऊ शकत नाही. या तुझ्या प्रश्नाचं उत्तर तूच दिलेस. काय आहे प्रश्नाचं उत्तर म्हणजे की डेडिकेशन, त्याचं डेडिकेशन आहे टुवर्ड्स काय असेल गेम किंवा त्याच्या पर्सनल फिटनेस कडे. तर तसं त्याचं डेडिकेशन आहे. तो एक वेल फोकस असा म्हणजे ह्युमन बिईंग आहे की तो म्हणजे आता चला आपण एखादी गोष्ट 4 दिवस करतो, 8 दिवस करतो, 1 महिनाभर करतो, पण एक महिन्याभरानंतर आपल्याला वाटतं चला थांब, 1 दिवस तरी मी काहीतरी चीट डे करतोय, काहीतरी वाटतं मला हे खाऊ दे किंवा हे राहून दे, आजचं कंटाळा नाही जात. तर तसं न करणं आणि कायम वर्षानुवर्ष तेच मेंटेन करणं एवढ्या वर्षानुवर्ष कठीण आहे थोडं. तर डेडिकेशन ती त्याची एक गोष्ट चांगली आहे. ओके, तुला वाटतं का की त्याने क्रिकेट मधलं नाही तर आयुष्यातही लोकांना शिकवलंय कुठच्या गोष्टी? बहुतेकशे लोकांना त्याला शिकवलं. असे मी बहुतेकशे लोक बघितले ज्यांना क्रिकेटचं काय माहित नाही आणि काय क्रिकेटशी देणं घेणं पण नाही, पण त्याच्या डेडिकेशन किंवा त्याचे जे मॅनर्स आहेत किंवा एटिकेट्स आहेत ते लोक फॉलो करतात किंवा त्याचा जो नेव्हर गिव्ह अपचा ऍटिट्यूड आहे तो लोकांना आवडतो. असे आहेत बहुतेकशे लोक की म्हणजे त्यांना असं इन्स्पायर केलंय लोकांना ऑन द फील्ड, ऑफ द फील्ड, दोन्ही पण. जर तुला विराट कोहलीला भेटायला मिळालं बाय पॉसिबलच नाही ना. ठीक आहे, नाहीये पॉसिबल, पण ठीक आहे, जसं तुम्हाला की नेव्हर गिव्ह अप ऍटिट्यूड त्याचा, पण कधी भेटायला मिळालं तुला त्याला, तर तू त्याच्याकडनं काय शिकशील किंवा तू त्याला काय बोलशील त्या पॉइंटला? तुझी काय रिॲक्शन असू शकते? तू कसं त्याला फेस करशील? कसं काय तेच मला काही कळत नाही. मी बोललो तरी मला बोलताच येणार नाही ना. अशा व्यक्तीसमोर उभं राहिलं तर कसं बोलणार? कॉमनची गोष्ट आहे. पण तुला आवडेल ना ऑब्व्हियसली, त्याला एक दिवस तरी भेटायला तुला आवडेलच ना? फिंगर क्रॉस. आवडेल मला भेटायला त्याला. 5 मिनिटं 5 सेकंदात समोर बघायला आवडेल बघायला, पण ते पॉसिबल नाही. म्हणजे ते क्रिकेट स्टेडियमवर जाऊन ते समोर बघणं ते तसं म्हणत नाही आपण. तसं काय आपण कुठची तरी मॅच बघायला जाऊ शकतो, पण असं एक पर्सन टू पर्सन टॉक असं मिळणं एक मुश्किल चान्स आहे भरपूर, पण तो कोणालाही मिळणार नाहीये. सो नेक्स्ट आहे एक ज्याच्याबद्दल मला माहित नाही, तुला विचारते मी. विराट कोहलीच्या क्रिकेट करिअरची सुरुवात कशी झाली आहे की तुला माहिती आहे का? किंवा नाही एवढं मला पण माहिती, पण तो लहानपणापासून त्यानं क्रिकेटमध्ये त्याला आवड होती. अंडर 19 खेळला, अंडर 14 खेळला, चांगलं केलं. अंडर 14, अंडर 19 मध्ये चांगलं त्याने केलं तर सिलेक्शन झालं त्याचं. पण पहिलं सिलेक्शन झालं होतं ह्याच्यामध्ये IPL मध्ये. त्याच्यानंतर इंडियामध्ये खेळलाय तो. पहिला त्याला पिक केलं गेलं RCB जेव्हा IPL सुरू झालं तेव्हाच. ओके, विराट कोहलीची कायमस्वरूपी अशी लक्षात राहणारी तुझी मॅच, म्हणजे ती मॅच
न विसरण्यासारखी आहे. आता भरपूर आहे. रिसेंटलीच एक झाली होती, त्याच्या अगोदर माझी अजून एक फेवरेट होती. रिसेंटली झाली होती त्याच्या अगोदर एक माझ्या अगोदर फेवरेट होती, ती वेस्ट इंडिजच्या सोबत होती. एक ओडीआय नाही T20 गेम होता वाटतं, इयर मला एक्झॅक्ट आठवत नाहीये. तर ती केसरिक विलियमची जी त्याने नोटबुक सेलिब्रेशन केली होती ना, ती मला आवडायची त्याची. म्हणजे काहीतरी 82 खेळला होता की 80 काहीतरी असा नाबाद खेळला होता. केसरिक विलियम्सला ते नोटबुक्स वगैरे सेलिब्रेशन वगैरे करून दाखवलं, ती मला आवडते मॅच होती. असे बहुतेक आहेत म्हणा, ते काही मोजण्यासारखे नाही, पण ती एक होती. कुठच्या फॉर्मॅट मध्ये जास्त बघायला आवडतं? IPL, T20? पण जास्त जास्त टेस्ट, कारण टेस्ट मध्ये तो डिफरंट बेस्ट आहे बाबा, त्याच्यासारखं नाही. आणि आता टेस्ट बघू शकतोस तू त्या लेवलला जाऊन? एवढी नाही, एंटरटेनिंग नाही राहणार तो. जोपर्यंत फील्डवर आला तोपर्यंत एंटरटेन करायचा मला. म्हणजे मग टेस्ट गेम हा एकदम असं थोडं म्हटलं तर बोरिंग गेम आहे. एवढं कोण लोक बघत नाही. 80-90 ओव्हर्स कोण बघायला येत नाही, किंवा कोण स्टेडियम मध्ये एवढं उन्हात बसून, उन्हात काय ह्युमिडिटी काय असेल त्याच्यामध्ये बसून एवढं कोण करत नाही, म्हणजे त्या गोष्टीकडे जास्त एवढं वळत नाही. पण त्याने तो गेम थोडा इंटरेस्टिंग बनवला. मग त्याच्या ऍग्रेशन नुसार असो, किंवा त्याच्या वागण्यानुसार, किंवा त्याच्या गेम नुसार काही असो, लोकांना त्यानं दाखवून दिलं की टेस्ट क्रिकेट पण बोरिंग नाहीये, तर ते एंटरटेन होऊ शकतं. आता काय एवढं काय मला माहित नाही आता कसं होईल कसं नाही. हाच नवीन यंगस्टर पोरं करतील फॉलो त्याचा गेम, जातील पुढे होतील. जसं तो म्हणाला, जसं IPLचे परवा ट्रॉफी जिंकल्यानंतरही तो म्हणाला की नवीन जनरेशनला चान्स मिळाला पाहिजे. त्याच्या रिटायरमेंट मागचं त्यांना कारण असं सांगितलं की नवीन जनरेशनला चान्स मिळाला पाहिजे. ही सुद्धा एक तशी शिकण्यासारखी गोष्ट आहे त्याच्याकडनं. एवढ्या पीक ह्याला असून सुद्धा, म्हणजे एवढं फेम आहे त्याच्याकडे, सगळं आहे, सगळं काही नाहीये असं नाही, पण तरी सुद्धा त्यांना ती एक जाणीव असणार ना की बाबा चल लेट गो करूया. कारण का तो मला वाटते 10,000 रनच्या अगदी जवळ होता. किती झाले होते? 700-750 रन पाहिजे होते. हा, म्हणजे अजून 1-2 वर्ष खेळला असं तर तेवढे रन त्याचे झाले असते. त्याचा तो 10,000 रनचा रेकॉर्ड असेल तो सुद्धा त्याचा सेट झाला असता. पण ठीक आहे, जेव्हा एखादी गोष्ट थांबवली पाहिजे. थांबवलं त्याने स्वतःच्या मर्जी नाही, किंवा त्याच्यासोबत काय झालं हे ते त्यांना पडद्यामागचा प्रश्न आहे, आपल्याला माहित नाही. आपण फक्त काय म्हणतो त्यानं रिटायरमेंट घेतली एवढी फक्त बोलू शकतो. त्याच्या मागे काय चाललंय, काय नाही, काय पॉलिटिक्स, हे सगळं आपण नको त्या गोष्टी सुद्धा आपल्या सोशल मीडियाला आपण बघत असतो. अर्धीच माहिती आपल्याला मिळते, पण त्याच्या मागचे त्यांना माहिती, त्यांच्या मॅनेजमेंटला माहिती, सगळं ओके. सो आता आपण तुला मी प्रश्न विचारते की विराट कोहलीच्या कॅप्टन्सी बद्दल तुला काय बोलायला आवडेल? म्हणजे तुझा ऑब्व्हियसली जो फेवरेट कॅप्टन तोच असेल, नो डाऊट. कॅप्टन फेवरेट, पण काय मी पण त्याला कॅप्टन्सी तशी त्याच्या फेवर मध्ये नाही गेली. म्हणजे कॅप्टन्सी मध्ये काय झालंय की त्याला कोणत्या ICC टुर्नामेंटची ट्रॉफी नाही भेटली. पण काय असतं, प्रत्येक वेळी ट्रॉफी मॅटर नाही, प्रत्येक वेळी ट्रॉफी मॅटर नाही करत. त्यानं जसं टीम जी बांधली आहे की त्याला अशी बनाई टीम नाही भेटले. ऑफकोर्स भेटली होती थोडीफार धोनीच्या नंतरला, पण त्यानं जे आपल्या फास्ट बॉलर्सना पुढे करून, किंवा जो गेम केला, किंवा टेस्ट मध्ये पण की जास्त फास्ट बॉलर्सना त्याने फोकस केलं, म्हणजे फास्ट बॉलर सोबत घेऊन खेळला जास्त. म्हणजे पहिले टेस्ट मध्ये जास्त फास्ट बॉलर कोण घेऊन खेळत नव्हते, स्पिनर्स वगैरे. तर त्याचं तो एक वेगळी स्टाईल होती, अग्रेसिव्ह कॅप्टन होती त्याची. अग्रेसिव्ह म्हणजे तो कॉम्पिटेटिव्ह होता बहुतेक, म्हणजे ग्राउंडवर असा, म्हणजे आहेच अजून पण आहे. तर त्याची कॅप्टन्सी थोडी वेगळी स्टाईल होती. आता आपण काही कॅप्टन्सीच्या कुणाचं काही डिबेट करत नाही, प्रत्येकाची आवड आहे. माझा पर्सनल फेवरेट तो आहे. भले त्याने कोणते ICC टुर्नामेंट नाही जिंकले, पण त्याने टेस्ट साठी तरी खूप महत्वाची आणि खूप छान म्हणजे एवढं मला पण माहितीये की म्हणजे ज्या इंडियाच्या टीमला आहे तो बोलू शकतो की इंडियाच्या टीमला टेस्ट मध्ये खूप वरपर्यंत नेऊन ठेवण्यामागे मेन हात विराट कोहलीचा आहे. कारण का ज्यानं ज्या पद्धतीने त्या जे वरच्या लेवल पर्यंत इंडियाची टीम नेऊन ठेवलं तेव्हा पॉसिबल नव्हतं. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला हरवणं, तिथे डॉमिनेटिंग क्रिकेट खेळणं, ह्या गोष्टी त्यानं केलं नाहीत. हे मला पण माहिती आहे. म्हणजे ती मॅच काय मी बघितली नाही लाईव्ह वगैरे, पण ह्याने बघितली असेल. तुम्ही बघितली अशी ती मॅच? मी बहुतेक बघायचं. आता रिसेंटली झालेली ह्याची कुठची टेस्टची मॅच? बीजीटी. त्याच्यामध्ये ती मी लास्ट टेस्ट ती मॅच ती लास्ट टेस्ट मॅच ती मी बघितले. 2014 मध्ये इंग्लंड टूर मध्ये खराब परफॉर्म केलं होतं विराटने, आणि 2018 मध्ये त्याच ठिकाणी जबरदस्त कमबॅक केलं. मला माहित नाही, पण तू काय बोलशील त्याच्यावर? खरंय 2000च्या सुरुवातीला 2014 की 15 असंच काहीतरी दरम्यान त्याला कॅप्टन्सी पण भेटली होती तेवढ्याच दरम्यान कदाचित. आणि त्यात थोडा फॉर्म पण पडला होता इंग्लंडच्या दौऱ्यावर, पण नंतरला थोड्या दिवसांनी त्यानं तिकडेच जाऊन
चांगलं परफॉर्म केलं होतं हे मला पण आठवण येत आहे. आणि मी पण बघितलं म्हणजे छान त्याचं ते डेडिकेशन आहे ना, तो कुठली गोष्ट अशी अपूर्ण सोडतच नाही, त्याला पूर्ण करायचीच आहे कुठली पण गोष्ट, असं त्याचा माइंडसेट आहे त्याचा. तो असा कोणता मुवमेंट जेव्हा विराटने भारतासाठी खेळून मन जिंकलं, तो गेम किंवा ती इनिंग कोणती? भरपूर आहेत ना. आता रिसेंटलीच सांगतो, ते याच्यामध्ये झालं ते आपलं मेलबर्न मध्ये जी त्याने खेळली 82 रनची पारी, डॅश रन अगेन्स्ट पाकिस्तान. हा, पाकिस्तान. येस, आताचे कोणी लक्षात घेईल, कोणी सगळ्या जगाला माहिती आहे. अख्ख्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये चॅम्पियन ट्रॉफी नव्हती, तो चॅम्पियन ट्रॉफी नव्हती ती, तो वर्ल्ड कप होता. आता चॅम्पियन ट्रॉफी मध्ये नाही, कुठच्याच ह्याच्यामध्ये खेळला नाही, पण तो पाकिस्तानच्या अपोजिट खेळणार हे अक्षरशः सगळ्यांना माहिती असतं. एक म्हणजे आधीच्या कुठच्याच मॅच तो खेळला नाही, पण त्याला भरपूर ट्रोल केलं गेलं, काही नाही, रन बनत नव्हते, काय नाही, पण ज्या मॅच मध्ये सगळ्यांनी होप सोडले तिथे तो उभा होता. म्हणजे असं म्हणतात ना, पाकिस्तानच्या मॅचला विराट कोहली हा खेळणार म्हणजे खेळणार. मुव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन, त्याचं मैदानावरचं अग्रेशन आणि ऑफ फील्ड शांत स्वभाव, हे कॉम्बिनेशन कसं वाटतं? ऑफ द फील्ड तो खूप काम आणि कंपोज, म्हणजे शांत असं, म्हणजे आपल्याला काय माहित नाही, पण जसं मी जेवढे इंटरव्ह्यू किंवा जेवढे ज्या लोकांकडून ऐकलंय किंवा जेवढं बघितलं इंटरव्ह्यू किंवा इंटरनेटच्या माध्यमातून किंवा कुठे बघितलं की बाबा त्याची लाईफ इन ऑफ द फील्ड एकदम म्हणजे शांत स्वभाव आहे, एकदम चिल आहे तो असा. ते असेल पण, कारण तो ग्राउंडवर वेगळा आहे, ऑफ द फील्ड वेगळा, आपल्याला काय माहित नाही, आपण त्याला दोघं पाहिलेलं नाही कधी, पण असू शकतं. असलं तर वेल अँड गुड, म्हणजे असा स्वभावाची माणसं कमीच मिळतील की जी ऑफ द फील्ड वेगळी किंवा ऑन द फील्ड वेगळी अशी असतात, स्वभावाची माणसं कमी असतात. ओके, म्हणजे ओके, आता जे असं ह्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत, म्हणजे पहिलं जे त्याच्या मॅचेस होते अतिशय अग्रेशन मध्ये, आणि आता तो थोडा असं शांत, थोडा कमी, पण त्याचं क्रेडिट अनुष्काला जातं का? आता ते काय मला माहित नाही कोणाला जातं ते, पण तुला काय वाटतं? धार्मिक झाला आता जास्त, पहिला असं काय नव्हता, काय मैं लगता हूँ पूजा पाठ टाईप वाला, आता थोडा झालाय तो. पण त्याच्या लाईफ मध्ये अनुष्काचा इम्पॅक्ट भरपूर पडलेला आहे, म्हणजे मला तरी पर्सनली असं वाटतं. तो बोलतो पण ना, म्हणजे तो तिला क्रेडिट देणं सगळं मान्य, पण आहे ना, तो म्हणजे तिच्यामुळे तो स्टेबल, असं म्हणतो ना, असं स्टेबिलिटी असं वाटतो. चल बरं, म्हणून नाही तर मला नाही वाटत तो एवढ्या लवकर, तर तो फॅमिलीला जाम म्हणजे असं एकदम फॅमिली असं त्याचं आहे. सो मे बी मला असं वाटतं की त्याच्या रिटायरमेंट मागचं हे सुद्धा एक कारण असू शकतं की त्याला त्याच्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायचा, त्यांच्या मुलांसोबत टाइम स्पेंड करायचा असेल, असं सुद्धा एक कारण असू शकतं, हे असं मला पर्सनली वाटतं. काय म्हणतोस? असू शकतं. ओके, सो असं हे काही आम्ही हा व्हिडिओ बनवण्यामागचं एक कारण असंच की हा म्हणजे ऑब्व्हियसली माहिती असेल, माझे व्लॉग, मिनी व्लॉग सगळे बघतात, त्यांना हा अतिशय जास्त आरसीबी फॅन आहे. माझं फक्त एवढंच होतं की हा खूप जास्त बोलणार हे मला माहिती होतं ह्या व्हिडिओमध्ये, कारण का हा विराट कोहली हा असा एक टॉपिक याच्यासाठी जो त्याच्यावर दिवस रात्र डिबेट पण करू शकतो. माझ्याकडे ना अशा रॉ पण क्लिप असतात ज्या आमच्या मित्रांमधल्या वगैरे अशा, त्याच्यामध्ये हा भांडत असतो अक्षरशः त्याची बाजू घेऊन, आणि मला माहिती होतं की हा ह्या टॉपिकवर खूप जास्त बोलू शकतो, बरोबर ना? सो म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, आणि तुम्हा सगळ्यांना, जे तुम्ही कोण व्हिडिओ बघणारे आरसीबी फॅन असाल तर तुम्हाला खूप 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 जास्त कॉंग्रॅच्युलेशन्स 18व्या वर्षी ट्रॉफी जिंकल्याबद्दल, आणि होप सो नेक्स्ट इयर सुद्धा तुम्ही अशाच ट्रॉफी जिंकत राहा. काय म्हणशील लास्ट एंड करताना काय म्हणणार मी, लाईक करा, सबस्क्राईब करा, कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट्स मध्ये. आज साहेब आमचे भरपूर बोलले, नवीन व्हिडिओ बनवायला तुम्ही काहीतरी कल्पना सुचवा, आणि हे जे काही त्याचे, आता विराट कोहली काय आमचा हा व्हिडिओ बघणार नाहीये हे आम्हाला माहितीये पण त्याच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे, लिटरली खूप काही शिकण्यासारखं आहे. त्याचं डेडिकेशन, त्याचं फोकस काम असणं, किंवा जे काही आहे खूप काही शिकण्यासारखं आहे. सो ते प्रत्येकाने त्याच्या लाईफमध्ये थोडीशी गोष्ट शिकली तरी भरपूर आहे. म्हणजे तो त्याच्या बायकोचा 4 चौघात किती छान असा मस्त काय म्हणतात असं रिस्पेक्ट, ठीक आहे रिस्पेक्ट करतोच, पण असं म्हणजे 4 लोक बघत बसत नाहीत, म्हणजे किती 4 लोक बघतायत, किंवा कसं 4 चौघात आपण आपल्या बायकोला बोलवायचो, असं म्हणजे एक एवढ्या मोठ्या फील्डवर तो मैदानावर तिच्यासाठी तो शोधत बसलेला असतो. ह्या ज्या क्लिप असतात ना, मिळतात ना, त्याला छान छान गाणी लावलेली असतात, बघायला एवढं भारी वाटतं. म्हणजे त्यानं असं नवरा म्हणून त्यानं एक हाईप सेट केलं नाही, तर ती हाईप सुद्धा लोकांनी त्यांच्या रेग्युलर लाईफ मध्ये आचरणात आणावी असं म्हणजे तो जसं अनुष्काला प्रेज करतो ना, असं म्हणजे
तसं करावं प्रत्येकानं असं मला वाटतं. करावं प्रत्येकानं असं मला सुद्धा वाटतं. कारण त्याला बघा ना, त्याच्या तुझ्या सक्सेसचं मागचं सक्सेस बद्दल काय कोणाला क्रेडिट असं प्रश्न विचारल्यावर तो म्हणतो माय वाईफ. येस येस असं सांगावं प्रत्येकानं. त्या सुद्धा गोष्टी घ्यायला पाहिजे विराट कोहली बद्दलच्या. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.